बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम कामगारांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात। या योजनांचा लाभ देण्याच्या नावाखाली एजंटांकडून दुकानदारी थाटत लूट सुरू असल्याचा आरोप लालबावटा बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हा सचिव कॉम्रेड शिवाजी मगदूम यांनी केलाय। बांधकाम कामगारांना सध्या सुरक्षा संच आणि अत्यावश्यक संच मिळायला सुरू आहे आणि नवीन 2 लिंक आल्यामुळं बांधकाम कामगारांची खरं म्हणजे आर्थिक लूट या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भयानक परिस्थिती सुरू आहे असं एकंदरीत दिसतं। आज जे काय बांधकाम कामगारांना नवीन साहित्याचं किट मिळणार असं जी काही चर्चा सुरू आहे त्यामध्ये नवीन काहीच नाही। फक्त पूर्वी जे काय सुरक्षा संच आणि अत्यावश्यक संच मिळणार होता त्यामधल्या साहित्यांच्यामध्ये काही बदल केलेला आहे आणि पूर्वी ज्यांना सुरक्षा संच आणि अत्यावश्यक संच मिळालेलं नाही फक्त त्यांनाच सध्या परिस्थितीमध्ये ते सुरक्षा संच आणि अत्यावश्यक संच मिळणार आहे। आणि त्यामुळं माझी सगळ्या बांधकाम कामगारांना विनंती आहे, ज्यांनी पूर्वी पेटी घेतलेल्या आहे, उदाहरणार्थ पेटी सुरक्षा संच अत्यावश्यक संच याला आपण पेटी म्हणत होतो, तर ती पेटी पूर्वी ज्यांनी घेतलेली आहे त्यांना हा नवीन संच मिळणार नाही। आणि त्यामुळे कुणीही एजंटांना बळी पडू नका, आपली कागदपत्र कोणाकडे देऊ नका आणि जे काय ज्यांनी पेटी सुरक्षा संच अत्यावश्यक घेतलेलं नाही, ज्यांनी पेटी घेतलेलं नाही त्यांनाच खरं म्हणजे हे साहित्य मिळणार आहे। त्याचे अपॉइंटमेंट लेटर ऑनलाईन लिंकवर सुरू आहेत। तर कुठेही आर्थिक परिस्थितीला बळी न पडता आपण या योजनेचा लाभ घ्यावा अशी मी लालबावटा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीनं आपल्याला सर्वांना विनंती करतो। ज्या बांधकाम कामगारांना यापूर्वी सुरक्षा संच अत्यावश्यक संच मिळालेला नाही, फक्त त्यांनाच आता संच मिळणार असल्यानं बांधकाम कामगारांनी एजंटांच्या आमिषांना बळी पडू नये असं आवाहन मगदूम यांनी केलंय।